शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, राज्य सरकारने दिनांक 29 जुलै 2024 रोजी राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना अर्थसहाय्य देण्याकरिता एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। या GR नुसार राज्यात भावांतर योजना लागू करण्यात आलेली आहे। तर या योजनेच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 मध्ये ज्या शेतकरी बांधवांनी सोयाबीन व कापूस उत्पादन घेतलेले होते तर अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000 रुपयांपर्यंत अनुदान देण्याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम 2023 मध्ये आपली ई पीक पाहणी करताना पीक पेऱ्यामध्ये सोयाबीन व कापूस पिकाची नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी हेक्टरी 5000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे। या संदर्भातील शासन निर्णयाचा आढावा आपण मागील व्हिडिओमध्ये घेतलेला होता। तर मित्रांनो, आता कोणत्या शेतकरी बांधवांना यामध्ये हे अर्थसहाय्य मिळेल, कोणते शेतकरी पात्र ठरतील आणि तुम्ही यामध्ये पात्र आहेत की नाहीत हे कसं चेक करायचं अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा। आपल्या YouTube चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, कारण शेतीविषयक बरीच उपयुक्त माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करीत असतो। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आणि जाणून घेऊयात की तुम्हाला भावांतर योजनेचे अनुदान मिळणार की नाही। शेतकरी मित्रांनो, भावांतर योजनेकरिता तुम्ही पात्र आहात की नाहीत आणि तुम्हाला खरीप हंगाम 2023 मधील सोयाबीन व कापूस पिकाचे अनुदान मिळणार की नाही हे चेक करण्याकरिता तुमचा डिजिटल सातबारा तुम्हाला पाहावा लागणार आहे। आजच्या तारखेचा किंवा मागील काही दिवसांचा तुम्ही सातबारा पाहू शकता। तर यामध्ये सातबाऱ्याच्या दुसऱ्या साइडने तुम्हाला गाव नमुना 12 मध्ये पिकांची नोंदवही म्हणून पिकांची माहिती दिलेली असते, म्हणजे तुमचा पीक पेरा या ठिकाणी दिलेला असतो। तर त्या पीक पेऱ्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला 2023-24 खरीप हंगामाचा पीक पेरा पाहायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की यामध्ये 3 खातेदार आहेत, त्यांनी आपली तूर सोयाबीन आणि सोयाबीन तूर अशा प्रकारे पिकांची नोंद केलेली आहे। म्हणजेच त्यांच्या सातबारा उतार्यामध्ये या खरीप हंगाम 2023-24 ची सोयाबीन पिकाची नोंद झालेली आहे। म्हणजेच या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांचा जो आहे तो अनुदान या ठिकाणी भावांतर योजनेअंतर्गत हेक्टरी 5000 रुपये मिळणार आहे। तर मागील वर्षी जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली असेल तरच तुमच्या या सातबारा उतार्यामध्ये त्याची नोंद झालेली असणार आहे। आत्ताच तुमचा सातबारा चेक करा, त्यामध्ये मागील गाव नमुना 12 मध्ये तुम्ही सोयाबीन किंवा कापूस या पिकाची नोंद केलेली आहे की नाही ते चेक करा। जर सोयाबीन व कापूस पिकाची नोंद झालेली असेल तरच तुम्हाला भावांतर योजनेचं सोयाबीन कापूस पिकासाठी हेक्टरी 5000 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे। तर अतिशय सोपी आणि सर्वात म्हणजे समजून घेण्यासारखी ही पद्धत आहे। तुम्हाला भावांतर योजनेचे अनुदान मिळणार की नाही ते, तर याची ही पद्धत आहे। तर अशा प्रकारे तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने चेक करू शकता। काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।